महालक्ष्मी भजन सुख झाले Hare Ram
नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानामाई भक्त्या भावे क्षण जाता भेटी पाडे तसे तुटी जन्म जन्म
पाडीचे जन्म हा पाडी तसे तुटी जन्मतुटी नाही तसं नाही पाडीचे जन्मव्याधी जन्मव्याधी हा पाडी तसे तुटी जन्मव्याधी ज्ञानाबाची माझी अनाथाची माय एका जनार्दनी काय वंदितसे सोडोनिया कर सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदिते जन्मी देवाची धन्य धन्य निवृत्ती काय महिमावर नावा किंवा सेवे लागे सेवक झालो तुमच्या निज चरणा संप्रत. आजची जी एकादशी जी आहे त्याला षटतिला एकादशी म्हणतात. आजच्या दिवसाला एकादशीला तीळ खाल्ले तर चालते का, तिळाचे लाडू, पण त्यात डाळ घातलेला असू नये. डाळ घालतात नाही, चण्याची डाळ, ते चण्याची डाळ न घालता केलेले लाडू असतात. हे केलेले लाडू आजच्या एकादशीला
चालतात. कारण आजच्या एकादशीलाच नाव षटतिला एकादशी आहे. पर्वकाळ असा आहे, तसं पाहायला गेलं तर ह्या वर्षी 3 पर्वकाळ. मी काल मला वाटतं प्रवचनात पण ते सांगितलं. एक पर्वकाळ माऊली ज्ञानोबाला 750 वर्ष जन्म, माऊलीला 750 वर्ष झाली. जेव्हा गोकुळाष्टमी असते त्या दिवशीच माऊलीचा जन्म झाला. ते 750 वर्ष म्हणून तो पर्वकाळ आहे. त्यानंतर तुकोबाला 375 वर्ष झाले कुठं वैकुंठ गमन करून, आणि नामदेवरायाला वैकुंठ गमन करून 675 वर्ष झाली. हा तिसरा काय आहे पर्वकाळ आहे. आणि दुसरा पर्वकाळ कुठला? साधला हा पर्वकाळ, अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ, लागला लागला गेला गेला अंतरिता मळ, गेला आज पर्वकाळ साधता आला पाहिजे समेचा. त्याला आपण पर्वकाळच म्हणतात. साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, देव तिरी आला, गोडे गोड जीव झाला. हा तिळगुळ घ्या आणि गोड बोला, हा आजचा दिवस आहे. आणि या आजच्या दिवसापासून सूर्य जो आहे, सूर्य 12 महिन्यामध्ये 12 राशीमध्ये प्रवेश करतो, प्रत्येक राशीमध्ये. तसं धनु राशीमधून मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो, म्हणून त्याला मकर संक्रांत म्हणतात. आता त्या दिवशी काय झालं, बऱ्याच लोक असे अफवा उठवतात की नाही ही संक्रांत कुणावर आली. आता दरवर्षी संक्रांत येतेच, कुणावर तर कुणावर येतेच ना. आता ह्या वर्षी संक्रांत कुमारिक आहे, वयाने कुमारिक आहे, पिवळं वस्त्र प्रदान केलेलं आहे, पूर्वेकडून आलेले पश्चिमेकडे जाते आणि वायव्येकडे पाहते. महानाव तिचं काय आहे, महानंद आहे. मग आता ह्याचा अर्थ काय होतो की पिवळं वस्तू प्रदान केलं म्हणजे पिवळे वस्तू जे आहेत महाग होणार, म्हणजे सोनं 1,50,000 ते 2 लाखापर्यंत जाणार. पिवळं वस्तू प्रदान केलं म्हणजे पिवळं सोनं वाटतंच आहे ना यावर्षी. आणि लोकांना संक्रांत मग कोणा आली, मग लोक काय काय कोणतं पुढे सोडतात. मग आम्ही काय लोकांना, मला जे फोन आले ना त्यांना सांगितलं एक काम करा, संक्रांत कुमारिकेवरती आलेले ज्याला मुले आहेत ना त्यांनी 5-5 किलो साखर किंवा गुळ भटजीच्या घरी आणून द्यायचं. हो, दान करायचं. त्याशिवाय लोक करणार कसं, काहीतरी पुढे सोडायचे. यावर संक्रांती दरवर्षी येणारी संक्रांत आहे. आणि ह्या संक्रांतीला माणूस वाईट होण्यावर दिवस मोठा तिळाने होतो. माणूस जर तिळा आहे, आपला हा अभंग तो तिळी नाही आहे, अभंग आपला दुसरा आहे, पर्वकाळ दुसरा म्हणून मी घेतलेला अभंग आहे. तर तिळाने खरं म्हणून हा पवित्र सण आहे, पवित्र महिना आहे. पुष्य नक्षत्र हे सर्वात उत्तम नक्षत्र आहे. आणि ह्या पौष महिन्यामधला नक्षत्र स्वामी कोण आहे, पुष्य नक्षत्र. पण त्या माणसाला त्या पुष्प नक्षत्राला किंवा पौष महिन्याला एवढं वाईट म्हणतात लोक की त्यावेळेस नवीन भांडी करायची नाही, मुलं मुली बघायचे नाही, लग्न करायचं नाही, नवीन घरात जायचं नाही, नवीन घर घ्यायचं नाही, पंचांगात कुठं गेलं. पण मी काय म्हणणार, उद्या ब्राह्मणाला काम नाही म्हणून ते सांगतात. बरोबर आहे नाही. पण पंचांगात लिहिलं आहे कारण इदम शास्त्र प्रमाण, शास्त्रामध्ये जे प्रमाण आहे. आता शास्त्रात काय सांगितलंय, आई वडील मेल्यानंतर 1 वर्ष पावितो लग्न करू नये, 1 वर्षापर्यंत लग्न करू नये. कारण आपला 1 महिना म्हणजे पितरांचा 1 दिवस आणि आपलं 1 वर्ष म्हणजे पितरांचे 12 घालतो आपण 1 वर्ष. मग 1 वर्ष जेव्हा होतो तो 1 वर्षापर्यंत हा मृत आत्मा असतो, हा प्रेत योनीमध्ये असतो. माणसाची जी प्रेत योनी आहे
त्या प्रेत योनीमधून दुसऱ्या योनीमध्ये जायला मग त्याला मांजर येतोय की गाढव येतोय की घोडा होतोय, ते त्याच्या वासनेप्रमाणे त्याच्या पापाप्रमाणे त्याला जन्मतो मिळत असतो आणि त्या एका वर्षानंतर त्याला गती मिळत असते. म्हणून 1 वर्ष पावे तो माणसाला काय असतं, सोयी किंवा सुतक म्हणलं जातं त्याला. पण माणूस काय म्हणतो, नाही वर्षाच्या आतच लग्न केलं पाहिजे, नाही तर 3 वर्ष लग्न करायचं नाही. त्याला कारण आहे, 3 जण भाऊ होते आणि 3 जण भाऊ होते, प्रत्येकाने 1 वर्षाला येते. आता मी एक होतो, एक गडीकर होते, मोरे वाली होती. आता माझ्याकडे वर्षाला आले, मग ह्या वर्षी मिळालेले माणसं माझ्याकडे झालं पाहिजे आणि नाहीतर मग 3 वर्षांनी मग पण माझ्याकडे येणार. म्हणून अशा काही गोष्टी आहे. काय वेळेला काय झालं वळवलं जातं असो. म्हणून देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, असा असणारा आज मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि तिळाने सूर्यमुळे आपला दिवस मोठा होणार आहे. म्हणून ही मकर संक्रांतीने येणारं हे वर्ष जे आहे 2026 सर्वांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीच जावं. आणि बरोबर 3 महिने झालेले आहेत माझ्या ऑपरेशनामध्ये, जरा मी मोठ्याने बोलतोय. कारण काय, जेण्या दिव दिला जेवे दिला जिलदान त्याचे केन चिंतन, जगी जीवन नारायण गायीन गुण तयाचे. कारण देह जावो आत्मा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो आत्मा राहो, कारण मरण याच्यामध्ये येणं एवढं आपलं भाग्य नाही. म्हणून त्याचे चिंतन कारण भगवान परमात्माने देवे दिला देह भजना कोमडा. भजनासाठी देवाने देह दिलेला आहे. असो, आपण आपल्या अभंगाकडे वळायचं आहे. आजचा पर्वकाळ आहे. कसा आहे, माऊली ज्ञानोबा आहे बघा. सर्वसाधारण माणसं आपण जे जन्मताच मरण घेऊन येतो. पण आपल्या मरणाला आपण काय म्हणतो, 12व 13व दिवस घालणं, वर्ष श्राद्ध वगैरे वगैरे वगैरे. पण संत जेव्हा देह ठेवतात, अनंतात विलीन होतात, त्या संतांच्या पुण्यतिथी केल्या जातात आणि त्या सोहळा केला जातो. कारण बघा, आपुले मरण देखिले मी पाहिले मी डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य. अहो, मरण सुद्धा एक सोहळा आहे. पण माणूस सगळ्यात भीतो कशाला, आणि सगळ्यात खरं काय आहे, मरण आहे की नाही. 7 दिवसात बसलेली माणसं सगळे मरणार. आजपासून मोजा, आज कोणवार आहे, आजच्या बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत 7 दिवसात माणसं सगळे मरणार. बरोबर आहे, 7 दिवसात मरणार आहे तुम्ही. अहो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 वाराशिवाय कुठल्या वारी माणूस मरणार आहे का? 8वा वार कुठला येणार आहे का? नाही. म्हणून कानी घालून या बोट, नाद पहावा नीट, आयुष्याची गणना 7 दिवस. 7 दिवसाचा माणसाचा जन्म आहे, म्हणून सप्ताह 7 दिवस असतो. मग आजचा जो पर्व काळ आहे तसं पाहायला गेलं, माऊली ज्ञानोबाची पुण्यतिथी किंवा सोहळा जो आहे, समाधी सोहळा, हा समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी, अष्टमीपासून चाललेला त्रयोदशीपासून सोहळा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्याला सुसूत्रबद्धता यावी म्हणून त्यानंतर सोपान काकाचा जो सोहळा आहे तो कुठं असतो, सासवडला. सोपान काकाची समाधी कुठे आहे? सासवडला. त्यांचा सोहळा आहे माघवद्य द्वादशी. माघवद्य द्वादशी, अष्टमीपासून ते द्वादशीपर्यंत सोपान काका त्या ठिकाणी सोहळा चालतो. त्यानंतर मुक्ताबाईने देह ठेवला आणि त्यानंतर निवृत्तीनाथाने देह ठेवला. पण मुक्ताबाई वैशाख वद्य द्वादशीला गेल्या अनंतात आणि
निवृत्तीनाथ महाराज ज्येष्ठ वद्य द्वादशी. पण आता सप्ताह कुठं चाललेला आहे? मालपाडवंगी. कुठला चाललेला सप्ताह? निवृत्तीनाथ महाराज उत्सव सोहळा. मग ह्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व चारही भावंडाची सुसत्रता यावी म्हणून माऊलीचा सोहळा कार्तिकमध्ये, सोपान काकाचा सोहळा मार्गशीर्षमध्ये आणि निवृत्तीनाथाचा सोहळा पौषमध्ये आणि माघमध्ये आई माता आपली आदिशक्ती मुक्ताबाई आपले जेव्हा शिवरात्री असते ना त्या दशमीपासून दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी हापर्यंत मुक्ताबाईचा सोहळा असतो. आणि हा सोहळा हा उत्सव सोहळा आहे. म्हणजे कुठला त्र्यंबकेश्वरला उत्सव चालू असतो म्हणजे त्याला तीर्थयात्रा होतो. तीर्थयात्रे सुखे जावो वाचे विठ्ठल नाम गावो. म्हणून ज्या निवृत्तीनाथाने प्रगट गुह्य गोरे अहो जिसने पाया उसने छुपाया. आतापर्यंत जे आहे जे मंत्र आहेत हे शंकर आणि विष्णू, शंकर आणि विष्णू, शंकर आणि विष्णू. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रचा यांचा मोठे. आदिनाथ म्हणजे शंकर, मच्छिंद्र म्हणजे विष्णू. पार्वतीला शृणु देवी प्रवक्ष्यामि गुह्यतम म्हणजे त्या पार्वतीला एकांतामध्ये भगवान परमात्मा शंकर जेव्हा मंत्र सांगत होते आणि मंत्र सांगत आहे गैनी प्रसादे निवृत्ती दातार, गैनी विष्णूचा अवतार आणि निवृत्तीचा अवतार म्हणजे सदा शिवाचा अवतार. अशी अवतार मीमांसा आहे. तेव्हा सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे, अभंग हा 4 चरणाचा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. बघा, संतांचं वर्णन संतांनीच करावं, संतांचं वर्णन संतांनीच करावं. कारण संत हे सरासरी ओळखता येत नाहीत. कारण जसे सर्वसामान्य माणसं आहेत तसे संत दिसतात, परंतु वर्म जाने तो पारखी सगळे सारखे दिसतात. सगळ्याला नाक आहे, डोळे आहेत, तोंड आहेत, कान आहेत, हात आहेत, पाय आहेत. काय वेगळे आहे? संत म्हणजे काय वेगळे आहेत? त्यांना वेगळे आहेत. 4-5 हात आहेत, 5-6 पाय आहेत, 3-4 नाक आहेत. संत एकच आहेत, परंतु त्या संतांचा महिमा वर्णन करणं किंवा संताला ओळखणं फक्त संतच जाणू शकतात. बघा, माऊली ज्ञानोबरायाने समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर पहिल्यांदा माऊलीला कोण भेटलं असेल? जेव्हा माऊलीने समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर सर्वांचं दुःख पुरावा झालं असेल तर निवृत्तीनाथाला झालं, नामदेवरायाला झालं. बघा, समाधी घेतल्यानंतर पहिल्यांदा माऊली नामदेवरायाला भेटलेली आहे. कारण भगवान परमात्मा नामदेवराय म्हणतात, देवा माझा सखा आहे ना, सखा समाधीच झाला आहे, परंतु मला त्याला पाहण्याची इच्छा आहे, मला भेटीची इच्छा आहे. तेव्हा भगवान परमात्माने गरुडावर घेऊन आले माऊलीला. ही पहिल्यांदा भेट कुणाची? नामदेवरायाची. आणि दुसरी जी भेट होती ती भेट होण्यापेक्षा त्या ठिकाणी माऊलीने आपल्याला लोपले ज्ञानजगी हित नेणं ते कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, हे ज्ञान लोपलं होतं. आणि ते ज्ञान गुही असणारं ज्ञान उघड करण्यासाठी स्वप्नामध्ये गेली नाथांच्या. आणि नाथाच्या स्वप्नामध्ये गेली, सांगितलं की अजान वृक्षाची मुळी जी आहे माझ्या कंठाला लागलेली, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे. नाथ महाराज आले, आळंदीला आले. सर्वांना इतिहास माहीत आहे आपल्याला. अभंग हा सोपलाच असं सांगू शकत नाही. अभंग मोठा आहे, 4 चरणाचा आहे.
माऊलीचं वर्णन करणार आहे. आणि आल्यानंतर सगळीकडे शोध घेतला, पण माऊलीची समाधी कुठे काय दिसेना. शेवटी माऊलीचा धावा सुरू केला. श्री संतांची या माथाचरणावरी साष्टांग ते करी दंडवत. साष्टांग दंडवत केला. महाराज, तुम्ही मला बोलवलं खरं, पण तुमची समाधी काय मला सापडत नाही. तेव्हा त्या संपूर्ण जंगल होतं त्या ह्याच्यामध्ये आळंदीला. आणि शोधत 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 मग दृष्टांत झाला. आणि मग हलवीला तिने ढवळीतून शंकराचा तो ढवळा नंदी होता, त्या नंदी उचलला. आणि उचलल्यानंतर ते विवर लागलं. त्या विवरात कोण उतरले खाली? कोण? एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराज उतरले आणि आत पाहिलं तर कसा सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळ. तेच काय सांगावं? सहस्रदीपे दीप प्रकाश तेजपुंज माऊलीची मूर्ती पाहिली. माऊलीचे साष्टांग नमस्कार केला आणि माऊलीने हातात दिला हरिपाठ. आणि जी ज्ञानेश्वरी, जी अशुद्ध ज्ञानेश्वरी, ज्ञानी शुद्ध केली. शेवटी बघा 4 ओव्या आहेत. या ज्ञानेश्वर पाठी जो विकले शेवटी तया अमृताचे ताटी करून ती ठेविली. 4 ओव्या आहेत ना शेवटी. आपण म्हणतो की नाही? आठवतं की नाही? जे पारायणला बसले ते बसताना पारायणला केव्हा बसता? फक्त सप्त्यालाच बसतो आम्ही. परत ज्ञानेश्वरी उघडत. एकदा सप्त्याला उघडलेली ज्ञानेश्वरी आणि त्या आमच्या मठामध्ये दिलेला जो भगवा कपडा आहे तो त्या ज्ञानेश्वरी असतो. पुढच्या वर्षी बघायला तो कपड्याची घडी सुद्धा मोडलेली असते. कारण काय ज्ञानेश्वरी उघडायची गरजच नाही ना. आता उघडली की पुढच्या वर्षीच उघडायची, त्याला बघायचंच नाही. पण नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ रे, नामा म्हणे ग्रंथ तर या ठिकाणी विशेषत्वाने विशेषण लावण्यामागे नाथ महाराज शांती करत धर्म आहे. बघा, नाथ महाराज शांत आहेत. नाथ महाराज श्रीमंत आहेत. कसे? श्रीमंत आहेत. कारण नाथ महाराज इतकं श्रीमंत कुठलेच संत नव्हते. आणि नाथ महाराज संत होते. नाथ महाराज शांत होते, नाथ महाराज श्रीमंत होते आणि नाथ महाराज संत होते. म्हणून संतांचा महिमा संतच करू शकतात. म्हणून त्या ठिकाणी एवढं गुह्य असणारं ज्ञान बघा. कुठलं ज्ञान? आकार चरण उगळ, उकार उदर विशाळ, मकार महामंडळ, मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले. ते अक्षर ब्रह्म कवळले. ते म्या गुरु कृपी नमले आदी बीज. ते कुठलं? चोके मी निजलो बा. रे
ज्यांनी दीक्षा घेतली ना, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, ऊर्ध्व रूपे आळविला अक्षर ब्रह्माचा नाद, गाळलेले अक्षरावर ऊर्ध्व रूपे आळविला अक्षर ब्रह्माचा नाद. कुठला? भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा शुद्ध नाम हरीचे मुखे लागला हरिनामाच्या बळे अंकित केले कलिका, नामाच्या बळे अंकित केले कलिका. एका जगातनी अखंड सुख सोहळा, अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा, ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरा, शुद्ध नाम श्रीहरीची मुखे लागला चाळा. ज्याने 12.5 अक्षर मंत्र घेतले त्याला समजलं असते. ज्याने 12.5 अक्षर मंत्र बाबाकडून जुने घेतलेला आहे त्यांना मिळाला असेल. आता काय मी बोललो असेल. भेदभाव अजून परत सुद्धा म्हणतो, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरा, शुद्ध नाम श्रीहरीची मुखे लागला चाळा. परत हरिनामाच्या बळे अंकित केले कलिका, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. हा 12.5 अक्षराचा मंत्र आहे आणि तोच अक्षराचा मंत्र बाबाने दिला होता. सुरुवातीला जे आपले बाबा होते तिने अक्षराचा मंत्र दिला होता. तर एवढे असणारे जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. ते ब्रह्म असणारं लपून ठेवलेलं मुद्रा दीपाचा मुद्रा दीपाचा मुद्रा आत्मा प्रत्यक्ष हरे देते, तो आत्मा प्रत्यक्ष हरे देते, तो आत्मा प्रत्यक्ष हरे देते, तो आत्मा प्रत्यक्ष. नाथांच्या हरिपाठामधला जसं शेवटचा हा बनला. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी ते पेरले, डोळा ते उगवले, व्यापक भरले तोचे हरी. कानात पेरलं की नाही? कानात पेरलं. मग हे पेरलं कानात पडद्याआधी असलं तर माऊलीने तेच काय केलं? म्हणून असणारं गुह्य ज्ञान आहे ते गुह्य ज्ञान सुद्धा माऊलीने उघड केलं. कुठलं? निवृत्ती सखा माझा, निवृत्ती सखा माझा, दयाळू श्री गुरु. अलंकापुरे तापे वेदा दिला विठ्ठल विठ्ठल समाधी जीवन माझे, समाधी जीवन माझे वरी कल्पत, समाधी जीवन माझे वरी हजार वर्ष, समाधी जीवन माझे वरी हजार कल्पतरू, समाधी जीवन माझे हे गोवरी चंद्र
लागले हळू 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 गळते लागले माऊली काय म्हणते बघा, एवढं जरी माऊलीला ज्ञान दिलं तर निवृत्ती सखा माझा दीनदयाळू श्री गुरु आळंदी स्थापियेला दिदला श्री विठ्ठल उच्चारू. कुठं घेतलं? ज्ञानदेव घेतले ध्यान हृदय धरुणिया ध्यान आणि समाधी बैसला निर्माण कथा कीर्तन करीतो आणि समाधी जीवन माझे वरी आजान वृक्ष तरू. वृक्ष कुठे आहे? आजान वृक्ष समाधीच्या वर आहे. समाधी जीवन माझे वरी आजान वृक्ष तरू. जोवरी चंद्र सूर्य तोवरी हा घट राये स्थिरू. माऊली म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा घट स्थिर राहणार आहे. कुठला? माऊलीचा. आणि म्हणून हळू 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 गळतीला गळली सकळू म्हणून वाढलेलं पायवारी. अशा अभंग जर ऐकायचे असतील, पाठ करायचे असतील, हे पायवारीला ऐकायला मिळतं. हळू कुठं? तर हे तुमच्या सोमवारच्या अभंगामध्ये आहेत. हळूहळू हळू गळती गळी लागली. गळती करून कुठली? 17वीचे स्तन्यदेशी गळती आहे की नाही तुमच्याजवळ? गळती आहे की नाही? हळू हळूहळू गळती गळते की नाही? हा ठळक ठळक ठळक. अहो ती गळती जर गळायची बंद झाली तर माणूस राहील का? जब तक सांस आहे तब तक आस आहे. सांस गया आस गया राम नाम सत्य आहे मुर्दा बडा मस्त आहे. गळती जोपर्यंत गळती आहे, गळती जोपर्यंत गळते तोपर्यंत हा घट स्थिर आहे. मग हे हा घट स्थिर कुणी केला? निवृत्तीनाथाने मला दिला. निवृत्तीने दिदले माझे हाते आठवत नाही. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लाभले निवृत्तीने दिलेले माझ्या हाती. किंवा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती जाण दिविज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. आणि एवढं असताना माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात निवृत्तीने मला दिलं. म्हणजे स्वतःकडे कुठल्याही प्रकारचं माऊली ज्ञान घेतलं नाही. म्हणून कृपाळू दार कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर बघायचे 15 मिनिटं. ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. किती कृपाळू हो. एवढं मोठं ज्ञान आहे, एवढं मोठं ज्ञान माऊली ज्ञानोबरायांनी दिलं. आणि बघा माणूस समोर बसल्यानंतर समोरच्या माणसावरती कृपा करतो की नाही? समोरच्या माणसावर कृपा करतो की नाही? देवाच्या समोर आपण गेलो तर देव कृपा करतो. परवा कोणी तर व्हॉट्सअपवर पाठवलं की पाठ्य बघून दर्शन घेऊन येतो. पण नाही, पण ते संताचं प्रमाण सांगतो तुम्हाला. संताचं
विठ्ठल विठ्ठल पाहता रावळाची पाठ, संतांचा प्रमाण आहे. पाहता रावळाची पाठ आणि तीर्थ घडते 360. मग पाठीमागून जायचं की नाही जायचं तुम्ही ठरवा. हा कारण संतांनी सांगितले आम्हाला काय काय व्हॉट्सअपवर काय टाकतील काय टाकतील नियम नाही. अरे काय समोर की पाठी मला हे न कळे. देव समोर आहे का पाठीमागे. विठ्ठल जळी भरला तिचा ठाव कोटी नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची 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 विठ्ठल म्हणता आहात ते ध्यान. मग त्या विठ्ठल देव समोर गेल्यानंतर देवासमोर देव कृपा करतो, बरोबर आहे. पण ज्या माऊलीनी ज्या दगडाला पाठ टिकून ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या खांबाला, आता दगड सुद्धा म्हणायचं नाही त्याला, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली त्या जगाच्या पाठीवर एकच मंदिर असं की ते खांबाचं मंदिर आहे, नेवाशाला. म्हणजे माऊली ज्ञानोबर आहे त्या अचल असणाऱ्या दगडावरची कृपा करतात आणि त्याचं मंदिर होतात. म्हणून कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आता कृपाळू जर विचार केला तर फार आपण मोठा आहे, राहिले 15 मिनिटं, पण काय करू आपण. कृपा हा दाखतोय. हां सोडू आपण, फक्त कृपाळू सोडवतो, फक्त कृपाळू सोडवतो. कृपाळू बघा, पायाळू आहे का नाही, पायाळू. मग पायाळू माणूस आधी पाय येतात की डोकं येतं, म्हणून त्याला काय म्हणतात, पाय म्हणतात. मग माऊली ज्ञानोबर आहे. संत जेव्हा येतात तेव्हा संत आधी कृपा घेऊन येतात. हे सांगावे सविस्तर, यांचे कोण कोण अवतार, यांचे कोण कोण अवतार. बंधू श्रीवर्ग साचार, बंधू श्रीवर्ग साचार. आणि देव गेले ऐसे सांगावे सविस्तर, यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार. आणि ते भगिनी कोण कोण अवतार कोणाचे कसे आहे सर्वांना माहीत आहे. तर ह्या ठिकाणी कृप हा धातू, कृप म्हणजे विरघळणे, कृप म्हणजे विरघळणे, कृप म्हणजे वितळणे, कृप म्हणजे वितळणे. आता संतांचा प्रभाव आपल्यावरती पडतो की स्वभाव आहे संतांचा. हा संतांचा प्रभाव आपल्यावर पडल्याशिवाय संतांचा स्वभाव कळत नाही. वाक्य नीट आहे का. प्रभाव येड्यामुखी गणवद्विजाचा शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले, हा माऊली ज्ञानोबरायचा प्रभाव आहे. परंतु जे 2 पायाच्या माणसाला जे कळू शकत नाही, जे 2 पायाच्या माणसाला शास्त्र कळू शकत नाही, त्या 4 पायाच्या माणसाला माऊलीने फक्त काय केला, डोक्यावरती हात कृपा कटाक्ष न्यारी आपल्या पदी बैसविले. आणि हात ठेवल्याबरोबर तर ज्ञानदेव माने बोलले, ज्ञानदेव माने बोलारे ओंकार हा बोल तुझे दाता, ओंकार हा बोल. मारीची हात म्हैशाची या पाठी तो होती. हात सांगितला बोल
ऋग्वेद बोल बोलायला लागल्यानंतर ताबडतोब त्या गेड्याच्या मुखातून ऋग्वेद निघायला लागला. मग आमच्यासारख्या माणसाने जर काय केलं असतं, एखाद्या बुवाला जर असा रेडा ओढला असता, मग तिने काय केलं असतं, रेड्याचा बाजार बांधला नसता का? काय केलं रेडा मग चला मग घरोघरी फिरवला असता. बघा 1000 रुपये द्या, आमचा रेडा वेळ बोलवतोय. अहो त्या माऊलीनं करून ठेवले म्हणून तर आपण इथं बघून बसतो किंवा बोलतोय. 1000 रुपये, 2000, 15000, 50,000, 51,000, 60,000, 70,000, 75,000 कुणाला जेव हा किती कृपा केली हो त्या माऊलीने. ज्या माऊलीच्या झोळीमध्ये खापर मागायला गेले असताना माती आणि शेण टाकलं, माती आणि शेण टाकलं. म्हणून जर तुम्ही आळंदीला गेला तर आळंदीला कुंभाराचं घर नाही, आळंदीला खापर मिळणार नाही, आळंदीला हे मिळणार अजिबात मिळणार नाही. पंढरपूरला बाहेरच्या बाजूला मिळेल पण आळंदीला मिळणार नाही. तर कृपा हा धातू विरघळणे. आता बघा जैसं नवनीत आहे तशी साधू चित्त असं म्हणलं एका ठिकाणी उपमा दिली आहे. नवनीत आहे, नवनीत म्हणजे काय लोणी, लोणी काय करतं वितळतं. मग लोण्यासारखं साधू चित्त आहे असं एका ठिकाणी तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये प्रमाण आलेलं आहे. आता कृप धातू आणि कृपाळावरतीच आपण विचार करू. आता वितळणं हा लोण्याचा स्वभाव आहे, त्याचा धर्म आहे वितळणं. कुणाचा? लोण्याचा. मग तो लोणी जो आहे, आता ह्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक कृपा जी आहे ना ही गौण कृपा आहे आणि एक कृपा आहे ही जन्मजात स्वभावातच कृपा असते. गौण कृपा म्हणजे कसे बघा, आता गॅस आहे आणि गॅस पेटवला आणि गॅस पेटवल्यानंतर त्या गॅसावरती काय केलं, लोणी ठेवलं. काय ठेवलं? लोणी ठेवलं. आता लोणीला जर गॅसाला आपण पेटवलं तर लोणी पगळणार आणि त्याच दुसऱ्या गॅसवरती काय ठेवलं, पापड ठेवला लागेल. काय ठेवला? पापड ठेवला. पण गॅस लोण्याचा उदाहरण जर लक्षात बरोबर गॅस टोकावर जायचा विषय असला तरी, कारण कृपा हा धातूचा आणि कृपाळू म्हणजे माऊली कशी आहे, माऊलीचा स्वभाव कृपाळू हे मला सांगायचं आहे. तर लोण्याचा ज्या गॅसवरती 2 गॅस आहेत सगळ्या, या एका गॅसवरती लोणी ठेवलं पण ती शेगडी पेटवली नाही, ती शेगडी पेटवली नाही आणि लोणी ठेवलं आणि दुसऱ्याच गॅसवरती पापड ठेवला. काय ठेवला? पापड ठेवला. आता लोण्याचा स्वभाव काय आहे, उष्णता लागल्यानंतर पगळलं. आता इकडे एक शेगडी, इकडे एक शेगडी, तिकडे पापड भाजला आहे. आता त्या पापडाला एवढे मोठे फोड आले, फोड्याचं दिलं पापडाला, अलंकारिक भाषेला म्हणतात. पापडाला एवढे मोठे फोड आले, ते फोड बघून लोणी विरघळलं का? ते फोड बघून लोणी कुठं आहे? पापडाच्या शेजारीच आहे ना, पापडाच्या शेजारीच लोणी आहे. पण पापडाला एवढा भाजला की त्याला एवढे मोठे मोठे फोड आले. त्याला पापडाला एवढे मोठे फोड आले पण लोण्याला त्याचं काय दिलं घेणं, कारण लोण्याचा स्वभावच नाही. तर गौण रूपी त्याचा प्रकार आहे त्याच्यामध्ये. परंतु माऊलीचा स्वभाव कसा, मूळचा स्वभाव कसा आहे, कनवाळू कृपाळू भक्ताला कनवाळू कृपाळू भक्ताला मोही. माऊलीचा स्वभाव जन्मताच कसा आहे, कृपाळू आहे. जसं पायाळू म्हणताना आधी पाय यावे लागतात, नंतर तो पायाळूचा जन्मतात माऊलीचा स्वभावामध्येच कृपा आहे. म्हणून त्या ठिकाणी लोहपरीसारखे नसावी उपमा आणि सद्गुरु महिमा आघातची. म्हणून त्या ठिकाणी लोण्याची उपमा सुद्धा माऊलीला कमी पडते. पण दुसरा एक भाग आहे बघा, दुसऱ्या चरणामध्ये भक्त करुणाकर ज्ञानाबाई. माऊली कशी कृपाळू आहे. पण काही लोक कृपाळू असतात पण उदार नसतात. काही कृपाळू आहेत पण उदार नाही, काही उदार आहेत पण कृपाळू नाही. काय उदार आहेत येणारे पण कृपाळू नाही.
आता देणारे बहुतेक उदार आहेत, रात्रभर घरात फिरतील प्रत्येकाच्या, समजून जावा आचारसंहिता आहे म्हणून. रात्रभर फिरतील, कृपाळू आहेत, पण उदार आहेत का? उदार नाही. काही उदार आहेत पण कृपाळू नाही. कृपा करतील का तुमच्यावरती? नाही. उदार दान देतील दान, पण कृपा करणार नाही. काही उदारही नाही आणि काही कृपाळू पण नाही. काही लोक उदार पण नाही आणि काही कृपाळू पण नाही. त्या वर्गामध्ये आपण मोडतो. आपण उदार पण नाही, कृपाळू पण नाही. एकाने आता साबडतोब सांगितलं आपल्याला अमका पैसे द्या, अमके द्या, आपण देऊ का लगेच? तेवढं आपण उदार नाही, आपल्या घरी लागलेली नाही. म्हणजे आपण उदार पण नाही, आपण कृपाळू पण नाही. आणि काही उदार पण आहेत आणि काही कृपाळू पण आहे. मग कृपाळू हा गुण जे आहे तो कृपा. आता दुसरं एक उदाहरण सांगतो. धर्मराजा आहे आणि कर्ण आहे. एकदा काय झालं, पाऊस पडला भरपूर आणि पाऊस भरपूर पडल्यानंतर एका ब्राह्मणाची तिची आई वारली. आई वारल्यानंतर धर्मराजाकडे काय गेले, तो ब्राह्मण गेला. हो म्हणजे महाराज, माझी आई वारली, जाण्यासाठी काय तर लाकडं तिकडं द्या. काय द्या? लाकडं तिकडं काय तर द्या. मग तिने धर्मराजांनी आज्ञा कुणाला सांगितली, सेवकाला जा लाकडं तिकडं आणा आणि त्या माऊलीला द्या. माऊलीला द्या म्हटल्यानंतर सगळे म्हणजे रात्रभर म्हणलं पाऊस पडतो, सगळी ओली लाकडे कुठं लाकडं देणार. हो म्हणजे महाराज काय करावं, लाकडं नाही, काय करू ना. तो तसाच गेला. कुणाकडे गेला? कर्णाकडे गेला आणि सांगितलं, महाराज माझी आई वारलेली आहे, तळण्यासाठी लाकडं पाहिजे. कर्णाने पुढचा मागचा विचार केला नाही. झोपण्याचा पलंग होता, तो पलंग तोडला. चन्नाचा पलंग होता आणि चन्नाचा पलंग तो तोडला आणि सांगितलं, बाबा जा. 2 दिवसांनी देव आले धर्मराजाकडे. धर्मराजा 2 दिवसापूर्वी तुझ्याकडे एक बाई माणूस आला होता. हो आला होता, लाकडं मागत होता. हो मागत होता, पण दिले का? नाही देवा, सगळे पाऊस पिऊस पडत होता. मग ते आता बाईला जाळलं की नाही कोणाचं म्हणजे त्या बाईला जाळलं. त्या बाईला जाळलं म्हणजे कसं काय? म्हणजे कर्णाकडे गेले. काय झालं? कर्णाकडे गेले. काय केलं? अरे कर्णाकडे गेल्यानंतर कर्णाने मागचा पुढचा कसला पण विचार केला नाही. आपल्या घरात जो चंदनाचा पलंग होता, तो चंदनाचा पलंग तोडून तिला दिला. कर्ण भिडता समरांगणी कर्ण पडला असताना देवाने रूप घेतलं ब्राह्मणाचं आणि दात पाडून मागितला तो देव दिला. कारण कर्णाच्या असणाऱ्या स्वभावामध्ये दानशीलता होती, पण ती व्यावहारिक दानशीलता तशी माऊलीची दानशीलता नाही. कृपाळू, उदार, माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई करुणाकर. माऊली कसे बघा, पहिलं कृपाळू आहे, उदारू आहे आणि करुणाकर आहे. बघा, करुणा आणि आकर. आकर म्हणजे खान. आकर म्हणजे खान. खान कशी? सोन्याची खान, लोखंडाची खान, परिसाची असते का? परिसाची खान. मग काय म्हणतात खान? राखेलची, पेट्रोलची, सोन्याची खान. तशी रत्नाची, मग त्याला काय म्हणतात? रत्नाची खाण आहे त्याला रत्नाकर. काय म्हणतो? रत्नाकर म्हणजे काय? समुद्र. समुद्र रत्नाकर म्हणतात. दुसरं ज्या ठिकाणी रत्नाचा साठा आहे, आकर म्हणजे साठा, आकर म्हणजे खान, आकर म्हणजे साठा, आकर म्हणजे खान. रत्नाकर म्हणजे समुद्र. तसं करुणाचा आकर. ज्या ठिकाणी करुणा आहे,
त्या ठिकाणी समुदाय आहे. ते म्हणून भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठोबा. एक फक्त 5 मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो. 9 वाजता आपल्या बरोबर सेवा पूर्णविराम द्यायचा. भक्त करुणापर आपलं न पाहे याती कुळाचा विचार. माऊली ज्ञानोबराई यातीचा कुळाचा कसल्याही प्रकारे विचार पाहत नाही. नामदेवराय आणि माऊली ज्ञानोबराय तीर्थयात्रेला निघाली. बोलू नका. तीर्थयात्रा निघाले असताना हरपाल नावाचा एक सदग्रस्त आहे, म्हणजे तो लुटमारे करायचा. थोडक्यात तुझ्या काय म्हणतात ते आपण याच्या पट्ट्यामध्ये असतात ते आदिवासी जमातीमध्ये असणारा हरपाल नावाचा एक सदग्रस्त आहे. आणि काय करायचा, लुटमार करायचा आणि लुटमार करून आपल्या घराण्याचं आपल्या पोराबाळाचं मुलाचं पोट भरायचं. मग त्याच्या ठिकाणी एक मात्र चांगला गुण होता. एखाद्या माणसाला लुटमार केल्यानंतर त्याला म्हणायचं तू माळकरी आहेस का, तो देवाचं भजन करतो का, त्याचा चांगला गुण होता. कोण होता, लुटमार होता. कारण लुटमार केल्याशिवाय पोट भरणार नाही. पण एक चांगला गुण होता की तू माळकरी आहेस का, तू देवाचं भजन करतोस का बघायचं. आणि नाही करत मला त्याला भरपूर मारायचा, लुटायचं. आणि माळकरी आणि भक्त म्हटलं तर घरी घेऊन आणून जेवायला घालायचं. मग माऊली ज्ञानोबराय आणि नामदेवराय फिरत 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 त्या निघाले. त्या कुठं, सातपुडा डोंगरावर. कुठं होता तो, सातपुडा डोंगरावर. आणि सातपुडा डोंगरावरती गेले असताना ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम भजन करत माऊली ज्ञानोबराय निघालेले आहे. नामदेवराय निघालेले आहे. आणि भजनाला टाळाचा आवाज ऐकल्याबरोबर जरी लुटार होता तरी भक्त असल्यामुळे लोटांगण घाली समोर आला. कोण, हरपाल. कोणाच्या, माऊली ज्ञानोबराय. महाराज तुम्ही दिंडी घेऊन आला, माझ्या एका भक्ताच्या घरी जर आपले पाय लागले, तुमची धूळ जर माझ्या घराला लागली, एक क्षणिक भोजन करा आणि भोजन करून निघून जावा. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. कारण न पाहे याती कुळाचा विचार. कारण कामोपात्रा कोदू बघतो काय पहिले बघा ठळ ठळ कबीर मोबीन लतिफा मुसलमान सेना नाही जा न विष्णुदासी. कानोपात्रा खोलू पिजा लेतो दादू भजने आवे दो हरीत जाई. सोका मेळा बंका जातीचे महार तेजे सर्वसर आहे खरी. नामयाची जनी कोणतीचा भाव जेवी पंढरावरती असावे. म्हणून ह्या ठिकाणी देव बघितलं सर्वांची यादी बघा 12 बंडूचा सगळे. प्रत्येक यात्रीमध्ये संत आहेत. तेव्हा त्या यात्रीचा न विचार करता माऊली ज्ञानोबराय नामदेव सगळं त्याच्याकडे गेले आणि म्हणजे जेवण करा. आता घरी बायकोला विचारलं एखादा, अगं म्हणजे काय आहे का नाही घरात. हो म्हणजे तुम्ही आणले संत खरे, पण घरात म्हणजे दाना नाही. नाही तर कुरभाकर घरात आला तर द्या ती पोरं. मग आता काय करायचं म्हणला, लुटमार केल्याशिवाय तो उपयोग नाही. गेला हायवेला, जोगेश्वरीच्या हायवेला गेला, वाट बघतोय, पण एक माणूस काय लुटमार येता दिसत ना. एक सुद्धा
लुटमार करताना देवा दिसलं. एक माणूस सुद्धा येणं म्हणजे देवा. आणि म्हणले आज माझ्या घरी संत आलेले आहेत, माझ्या घरी संत आलेले आहेत आणि ते संत जर माझ्या घरून उपाशी गेले तर मला महापाप लागेल. देवा माझ्यावरती कृपा कर, मी जर लुटमार केली माझा धंदा आहे. आणि असा विचार केल्यानंतर भगवान परमात्मांनी न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वेश्वंभर परिहार चिन्ह लगे, परिहानावर आवरितावरी. भगवान परमात्माने एका शेठजीचं रूप घेतलं. आईसाहेबांनी गाडीमध्ये बसवलं. आईसाहेबाच्या अंगावरती 2 किलो सोन्याचे दागिने. आपल्या बोलायला काय जातं, 2 किलो सोन्याचे दागिने. हे शेठ गाडी शेठ बनले असे आणि बैलगाडीत बसले आणि गाडी घुंगराची निघाली. आता घुंगराचा आवाज निघाला त्या ह्याला हायवेला आल्याबरोबर ना कुणीतरी आलं म्हणला. गिऱ्हाईक कुणीतरी आलेलं आहे. गिऱ्हाईक आलं म्हणल्यानंतर आला. हे म्हणला कोण तो? म्हणला मी वाणी शेठ आहे, मी वाणी शेठ आहे. जगात मला आहे का? बाबा मला आम्ही व्यापार करणारी माणसं, माळ घालायची कुठं, पंढरपूरला केव्हा जाणार, आषाढी केव्हा करणार, कार्तिक केव्हा करणार, तूप रोटी आम्ही खाणार, आम्ही तूप रोटी खाणार. देवाकडे जायला आम्हाला कुठे वेळ आहे? माळ फिरत असलं काय नाही, 2 ठोसे लागून दिली त्या. ती बायको म्हणली हो बाबा मारू नका, पण माझ्या घरातलं सगळं घ्या. सगळं सोन्या नाणं घेतलं, गेला घरी गेला. नंतर सोन्या नाण्याचा सगळा शिदा सामुग्री आणली, जेवण बनवलं. फार मोठा दिसत जाते पण मी थोडक्यात सांगतो फक्त 1 मिनिटात. आणि भंडारा घातला, सर्व संत जेवायला बसले. एवढ्यात ते शेठ आणि शेठीची बायको येऊन तिथं बसली. कोण? बैलगाडीमध्ये बसलेली. आणि बसल्यानंतर याने विचारलं बाबा तुम्ही कसं आणलं मला बघा. मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही, माझा धंदाच आहे. माझा धंदा काय लुटण्याचा आणि लुटण्याचा धंदा आहे. आणि म्हणजे मी असाच करून धन आणलेलं आहे. तेव्हा एका कोपऱ्यामध्ये भगवान परमात्मा म्हणजे देवा शेठाचं रूप घेतले, शेठाचं रूप घेतलेले देवा विठ्ठल रुक्मिणी कोपऱ्यामध्ये बसलेले एवढंच रूप घेऊन. आणि नामदेवरायाला ज्ञानोबराय म्हणतात. नामा बघितलं का म्हणजे काय? बघा त्या कोपऱ्यात कोण आलं, त्या कोपऱ्यात कोण आलं? कारण वैजयंती महाराज भगवान परमात्माला रुक्मिणी माता ओवाळायला जेव्हा गेली होती तेव्हा तिकडे भगवान परमात्मा दिसायला लागली. शेवटी नामदेवरायाला विचारायला लागलं कुठे? वैजयंती माळ घरा श्रीवत्सलार्चना, ज्या घरामध्ये वैजयंती माळ आहे तो भगवान परमात्मा आहे. मग तेव्हा भगवान परमात्मा सांगितलं त्याला बोलवलं. म्हणजे तिकडे हरपाला इकडे काय म्हणजे तुझ्या पंक्तीला कोण आलाय माहिती आहे का? कोण आलाय? म्हणजे देव आलाय. कुठे ते काय? आणि म्हणजे ह्याला मी ठोसा मारला की म्हणजे ह्याला ठोसा मारला आणि ह्याच्याकडूनच मी काय घेतलं? धन घेतलं. म्हणून एवढे करुणाकर आहेत, एवढे कृपाळू आहेत की त्या कृपाळू भगवाना जो लुटमारी करणारा असणारा लोकपाल कोण? हरपाल आहे. पण त्या हरपालाला भगवान परमात्माला येऊन भेटी द्यावा लागली. म्हणून न पाहे याची कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर या नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्तिया भावे कर्ण जाता भेटी
पाळी तसे तुटी जन्म जन्म काय जन्म काय आहे पुढं? जन्मव्याधी आणि ज्ञानाबाईचे चरणी शरण एका आपण पाठ होता, पण पाठ असताना ह्या 3-4 महिन्यात जराच विसरलं बरं. कारण काय असतं, पाठ असलं तरी सपाट केव्हा होतं सारखं डिव्हिजन पाहिजे माणसाला. परंतु काय काय गोष्टी अशा आहेत की कानपाठ आहेत. त्यानंतर कानातलं एकदा त्या इथं त्या वारीमध्ये राहिल्यात ना काय काय गोष्टी त्या कधी विसरणार नाही. पण काय काय अभंग होतात कानाला गेलेले असतात, पण ते विसरायला होतात. पण तिचं रिव्हिजन वारंवार करावं लागतं. असो, अभंग काय आपण सर्व सोडू शकत नाही. माऊली ज्ञानोबा राहायचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, कणवळू आहेत, कृपाळू आहेत, दयाळू आहेत. म्हणून आज आपण ह्या ठिकाणी त्यांची जयंत्या करतो, त्यांच्या आपल्या पुण्यतिथी करतो आहे. जिकडे तिकडे उत्सव होत आहे. मला बुद्धी दिली आणि माऊलीच्या कृपेनं जसं बोलता आलं, कारण सांगितलं माऊलीने की जास्त बोलू नको, पण जर थोडं तरी बोल, पण चांगलं बोल, माझंच बोल. कारण बोल अबोले बाहेर निजे आत बाहेर जागे आत निजिले, कैसे घरात गणपुढे केले नेने अंधार उजळेगा. वासुदेव करतो फेरा, जोपर्यंत वासुदेव हा फेरा करतोय ना, तो हे फेरा एकदा चुकला तर कधी हॅट होत गेली आणि कधी माणूस वर जाईल 5 सेकंद लागत नाही. 5 सेकंद लागत नाही त्या माणसाला जायला. परंतु त्याची जर लीला असेल, त्याची जर कृपा असेल, तर कृपा केल्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून तुकाराम तुकाराम. जय हरी समाधान तुमचे आता